आणि मतमोजणी केंद्रावर रुपाली ठोंबरे पाटील यांनी गोंधळ घातला। ईव्हीएमचा सिरियल नंबर मॅच होत नसल्याचा आरोप त्यांनी मतमोजणी केंद्रावर केला आणि गोंधळ घातला। या संदर्भातला गुन्हा दाखल करण्याच्या हालचाली सुरू आहेत। आणखीन माहिती घेऊयात माझे सहकारी रोहन कदम यांच्याकडून। रोहन, रुपाली पाटील चाकणकर यांचे जे आरोप होते, आक्षेप होते, ते आता मिटले आहेत की नाही, की हा वाद अजूनही सुरूच आहे? खरं तर कविता, रुपाली पाटील ठोंबरे यांनी खरं तर निवडणूक आयोगावरती टीका जी आहे ती केलेली आहे। कारण का त्यांचा आक्षेप होता की ज्या मशीन्स त्यांना बूथवरती दाखवल्या गेलेल्या होत्या, त्यांचे नंबर रजिस्टर केलेले होते, त्या मशीन्स आणि हे नंबर जे आहेत ते मिळते जुळते नाहीयेत। त्यामुळे त्यांनी आक्षेप जो आहे तो त्यांचा नोंदवलेला पाहायला मिळत होता। शेवटी रुपाली ठोंबरे यांनी बहिष्कार या संपूर्ण मतमोजणीवरती टाकला। कारण का 2 तासाहून अधिक काळ जो आहे तो मतमोजणीसाठी लावलेला होता। मतमोजणी थांबवण्यात देखील आलेली होती। त्यामुळे काहीशा प्रमाणात रुपाली ठोंबरे नाराज होत्या। त्यांनी त्यांचा आक्षेप जो आहे तो बोलून देखील दाखवलेला होता। परंतु त्यानंतर रुपाली ठोंबरे यांनी नरमाईची भूमिका काही प्रमाणामध्ये घेतली। 2 तास होऊन झाले, कुठल्याही प्रकारची भूमिका निवडणूक आयोगाने न घेतल्यामुळे किंवा निवडणूक आयोगाने त्यांना दाद न दिल्यामुळे त्यांनी आणि त्यांच्यासह इतर जे काही विरोधक होते त्या सगळ्या विरोधकांनी बहिष्कार जो आहे तो मतमोजणीच्या प्रक्रियेवरती टाकलेला पाहायला मिळाला। ज्या प्रभागातून रुपाली ठोंबरे निवडणूक लढवतात तो प्रभाग खरं तर भाजपचा बालेकिल्ला आहे। गिरीश बापटांची सून स्वर्धा बापट असतील, नितीन पंडित यांची बायको स्वप्नाली पंडित, कुणाल टिळक हे सगळेजण त्या प्रभागातून मोठ्या मतधक्क्याने विजयी झालेले आहेत। परंतु रुपाली ठोंबरेंचं म्हणणं होतं की ज्या मशीन्स त्यांच्या बूथवरती दाखवलेल्या होत्या त्या मशीन्स वेगळ्या आहेत आणि जी मतमोजणी केली जाते त्या मशीन्स वेगळ्या आहेत, त्यांचे नंबर जे आहेत ते मिळते जुळते नाहीयेत। त्यामुळे आक्रमक पवित्रा काही काळ रुपाली ठोंबरेंनी घेतलेलं पाहायला मिळाला। अगदी ज्या ठिकाणी मतमोजणी सुरू होती त्या ठिकाणी निवडणूक अधिकारी आणि त्यांच्यामध्ये एक जाळी जी आहे ती बसवण्यात आलेली होती। त्या जाळीवर चढण्याचा प्रयत्न रुपाली ठोंबरे यांनी केलेला पाहायला मिळाला। आक्रमक पवित्रा त्यांनी घेतलेला पाहायला मिळाला। आपल्यासोबत देखील बातचीत ज्यावेळेस त्यांनी केली त्यावेळेस त्यांनी सांगितलं की पोलिसांना आमच्या अंगावर पाठवलं जातंय, एवढंच जर हे असेल तर पोलिसांनी आम्हाला गोळ्या घालाव्या, अशा प्रकारची हे देखील रुपाली ठोंबरेंनी वक्तव्य केलेलं होतं। त्यामुळे हा सगळा प्रभाग जरी भाजपचा बालेकिल्ला असला, मोठ्या मतधिक्याने रुपाली ठोंबरेंचा पराभव झालेला असला, त्यांच्या विरोधामध्ये जे होते त्यांचा विजय जो आहे तो मोठ्या मतधिक्याने झालेला आहे, हे सगळं झालं असलं तरी रुपाली ठोंबरे यांनी त्यांचा आक्रमक पवित्रा जो आहे तो त्या ठिकाणी बराच काळ दाखवला आणि त्यामुळे काहीसं वातावरण जे आहे ते या सगळ्यामध्ये तापलेलं आपल्याला पाहायला मिळत होतं। पण त्याचा आक्षेप नेमका काय होता? म्हणजे इतकं जाळ्यांवर वगैरे चढण्यासारखं नेमकं काय झालं होतं? खरं तर ज्यावेळेस प्रत्येक बूथवरती मशीन्स असतात त्या मशीन्सवरती एक नंबर असतो आणि आपल्या बूथवरती कोणतं मशीन आहे, किती नंबरचं मशीन आहे त्याची आकडेवारी जी आहे ती दिलेली असते। साधारणतः त्या प्रभागामध्ये 127-28 मशीन्स आहेत, त्यातले 17 मशीनचे नंबर जे आहेत ते त्यांना वेगळे सांगितलेले होते आणि प्रत्यक्षात ते मशीन्स वेगळे आलेले होते। त्यामुळे त्यांचं म्हणणं होतं ज्या नंबरची मशीन ह्या बूथवरती पाहिजे होती ती मशीन नाहीये, ही वेगळी मशीन आहे, अशा प्रकारचं मत त्यांचं होतं आणि त्यामुळेच बराच काळ गोंधळ जो आहे तो त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी संपूर्ण ठिकाणी घालण्यात आलेला होता आणि त्यामुळेच हा सगळा गदारोळ मांडला होता। आणि त्याबरोबर केवळ रुपाली ठोंबरेच नाही तर मनसेचे गणेश भोकरे देखील आक्रमक झालेले होते। त्यांच्या माध्यमातून देखील मोठ्या प्रमाणामध्ये संताप जो आहे तो व्यक्त केलेला होता। या सगळ्या बाबी ज्या आहेत त्या बराच काळ चाललेला पाहायला मिळत होत्या आणि या सगळ्यामुळे रुपाली ठोंबरेंनी आक्रमक पवित्रा घेतला आणि तिथलं वातावरण काहीशा प्रमाणामध्ये दूषित झालेलं होतं। शेवटी पोलिसांनी हस्तक्षेप केला। तिथले पोलीस उपायुक्त ऋषिकेश आले, त्यांच्या माध्यमातून ते काहीसं मिटवण्याचा प्रयत्न केला गेला। परंतु 2 तास मतदान प्रक्रिया जी आहे ती खोळंबलेली पाहायला मिळाली होती। विरोधामध्ये हे सगळेजण एकमेकांच्या विरोधामध्ये उभे ठाकलेले होते। त्यामुळे पोलिसांनी अधिकची यंत्रणा जी आहे ती त्या ठिकाणी मागवली। त्यांच्या माध्यमातून हे सगळं प्रकरण शांत करण्यासाठी प्रयत्न केले जात होते। परंतु 2 तास जो आहे तो विलंब या सगळ्यामुळे झाला आणि अखेर रुपाली ठोंबरे यांनी या सगळ्या मतमोजणीवरती बहिष्कार घातला आणि बहिष्कार घालून तिथून त्या निघून गेलेला पाहायला मिळाल्या। धन्यवाद रोहन, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। तर रुपाली ठोंबरे पाटील यांनी पुण्यामध्ये मतमोजणीच्या वेळेस काहीसा गोंधळ घातला। त्यांचा आक्षेप हा होता की सिरियल नंबर्स हे मॅच होत नाहीयेत मशीन्सचे आणि ते मॅच होत नसल्यामुळे काहीतरी गोंधळ असल्याचा त्यांचा आरोप होता। त्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांच्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला, मात्र रुपाली ठोंबरे पाटील यांचा आक्रमक पवित्रा यावेळेस पाहायला मिळाला।